तालुक्यामध्ये बऱ्याच अशा ग्रामीण भागामध्ये भीषण अशी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। त्याच पद्धतीने गेवराई तालुक्यातील रिवकी दिवकी या ठिकाणी गेल्या 2 महिन्यापासून भीषण अशी पाणी टंचाईला ग्रामस्थ सामोरे जात आहेत। महिलांना सर्व कामधंदे सोडून पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत होती आणि ही बाब रिवकी दिवकी येथील ग्रामस्थांनी माजी आमदार अमरशिव पंडित यांच्यापर्यंत आणली आणि अमरशिव पंडित यांनी ताबडतोब गावातील सामाजिक कार्यकर्ते विलास देवकते यांना याविषयी माहिती दिली आणि त्यांनी ताबडतोब गावामध्ये मोफत पाणी फिल्टरचं आयोजन केलं आणि आपले गेवराई तालुक्याचे युवा नेतृत्व रणवीर काका पंडित यांच्या हस्ते दिनांक 16/5 रोजी रिवकी दिवकी या ठिकाणी मोफत फिल्टर प्लॅन्टचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। या कार्यक्रमाच्या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजाचे नेते तथा गेवराई विधानसभा कार्यक्षेत्र अध्यक्ष गजानन काळे, यावेळी मंचावर उद्घाटक म्हणून रणवीर काका पंडित, रिवकीचे माजी सरपंच सयाजी अण्णा जायभाय, सोशल मीडिया प्रमुख संदीप मडके, तंटा मुक्ती समितीचे अध्यक्ष श्री कमलाजी अण्णा हेमगर, युवराज नागरे, ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष शेजाळ, माजी सरपंच अशोकराव पिंगळे यादींची प्रमुख उपस्थित होती। यावेळी ग्रामस्थांच्या वतीने राजू अण्णा अष्टकर, सयाजी अण्णा जायभाय यांनी मनोगत व्यक्त केले, तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक शरद सदाफुले यांनी केले, तर आभार विलास काका देवकते यांनी मानले। यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचबरोबर युवा नेते रणवीर काका पंडित यांचा देखील 17/5/2024 रोजी वाढदिवस येत होता आणि योगायोगाने रिवकी दिवकी या ठिकाणी 16/5 रोजी त्यांच्या हस्ते फिल्टर प्लॅन्टचं उद्घाटन ग्रामस्थांनी आयोजित केलं होतं आणि वाढदिवशी असल्याने ग्रामस्थांनी त्यांचा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये साजरा केलेला आहे। यावेळी या प्रसंगी युवा नेते रणवीर काका पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा यथोचित सत्कार कमलाजी हेमगर, सयाजी जायभाय, विलास काका देवकते, गोकुळ चोरमले, गजानन खताळ, श्रीराम चोरमले, दत्तू चोरमले, पप्पू चोरमले, राजू अष्टकर, नवनाथ सौंदलकर, आसाराम संत, चोरमल्ले गोजाबा, वाघमोडे यादींनी भव्य दिव्य असा रणवीर काका पंडित यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला व सर्व ग्रामस्थांनी केक कापून रणवीर काका पंडित यांना वाढदिवसाच्या ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत। अगोदर आपण स्वागत करूया, मग नेमका कार्यक्रम काय आहे त्याच्याबद्दल आपण बोलूया। सर्वांनी आपण टाळ्यांच्या गजरात देवकी विठ्ठलनगरच्या वतीनं छोटे आणि समोर पलीकडून भैया पलीकडून
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची इतकी गरज आहे की काही काही गावं रात्र लागतात आणि मिळेल तिथून पाणी आणतात. त्यापैकीच आपल्या गावाची पण परिस्थिती आहे की आपल्याही गावातले लोक मिळेल तिथून पाणी आणायला जातात आणि याची दखल आदरणीय भैयासाहेबांनी घेतलेली असून आपल्या गावातील काही व्यक्ती आदरणीय काळे साहेबांना भेटले आणि काळे साहेबांसोबत ते भैयासाहेबांकडे गेले आणि त्यांनी आपल्या गावाचा प्रश्न त्यांच्यापर्यंत पोहोचवला. आणि साहेबांना हा ज्यावेळी प्रश्न कळाला की बाबा रिवकीला पाण्याची तीव्र टंचाई आहे आणि प्यायला पाणी नाही आहे, त्यावेळी साहेबांनी कुठलाही पक्ष, कुठलाही जात, कुठलाही धर्म किंवा कुठल्याही मतभेद, पाण्याचा प्रश्न हा आजच्या आज निघाला पाहिजे. आणि त्यांनी त्याच वेळाला जेव्हा आपल्या गावातील काही मंडळी तिथे गेली होती, आता ती कोण मंडळी होती वगैरे वगैरे ते आपल्याला गजानन काळे सांगतीलच, पण त्या मंडळीनं गावासाठी हा प्रश्न तिथे नेऊन उपस्थित केला की आम्हाला गावासाठी पिण्याच्या पाण्याची सोय करावी. साहेबांनी तात्काळ त्याच दिवशी फोन केला आणि लगेच सांगितलं की ते आजच्या आज पाणी सुरू झालं पाहिजे. आणि त्याच दिवशी लगेच काही वेळातच इथं यंत्रणेनं काम सुरू केलं, पण काही तांत्रिक कारणानं त्या दिवशी काही ते पाणी सुरू होऊ शकलं नाही. म्हणून दुसऱ्या दिवशी पुन्हा टेक्निशियननं येऊन ते काम सुरू केलं आणि योगायोगानं 1-2 दिवसात निवडणुका सुरू झाल्या आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाणी चालू करावं न करावं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तो विषय थांबला. आणि काल पुन्हा ते सगळं तयार झाल्याच्या नंतर साहेबांनी पुन्हा एकदा फॉलोअप घेतला की ते रिवकीचं पाणी चालू झालं का नाही, मला अगोदर पाणी चालू करा मग पुढचं सांगा. कारण ग्रामपंचायत कुणाच्या ताब्यात आहे, कोण सरपंच आहे, कोण उपसरपंच आहे याच्याशी आम्हाला काही घेणं देणं नाही. गावकरी माझे देवकीच्या ग्रामस्थांना पाणी मिळालं पाहिजे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तो सोडवला पाहिजे. त्याच्यासाठी राजकारण करता कामा नये अशी भैयासाहेबांनी घेतलेली भूमिका. म्हणून हा पाण्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी आदरणीय रणवीर काका यांच्या हस्तेच आपण त्या आजच्या या पाणी फिल्टरचं उद्घाटन करणार आहोत. योगायोगानं काकांचा वाढदिवसही आहे आणि वाढदिवसाचा पहिला केक कापण्याचा योग रिवकीकरांना मिळतोय. तयार आहे का? तर आपण अगोदर काकांचा केक कट करूया आणि नंतर मग आपण त्या पाण्याचा कॉईन टाकून पाणी सुरुवात करूया. ठेवण्याच्या अगोदर तुमच्या गावातील काही प्रतिष्ठित व्यक्ती, माजी सरपंच असतील, उदास नाना असतील, आमचे मित्र भाऊसाहेब नरोटे असतील, त्यांचे सर्व ग्रुप भाऊ कांबळे यांना भेटला आणि त्यांना मला फोन केला. ते म्हणजे आपल्या साहेबाला भेटायचं आहे आणि आपल्या गावाचा असा विषय आहे तो म्हणजे पाण्याचा आहे. याच्या अगोदर सुद्धा मला गोकुळ सुरू टाका म्हणजे महाराष्ट्राचे नेते भाऊ कांबळे आम्ही सगळी मिटिंग घेतली आणि साहेबांनी त्यांनी एकच प्रश्न मांडला की आमच्या गावामध्ये आज पाण्याचा विषय गंभीर आहे आणि आज आमच्या गावामध्ये पाणी पियाला नाही आणि आमच्या गावाचा फिल्टर बंद आहे. साहेबांनी थोडा विलंब न करता तात्काळ त्याच वेळेस विलास काकांना फोन केला, तुझ्या जे काही असेल तुम्ही लगेच चालू करा आणि लोकांना पाणी पाजू. काकांनी मागचा पुढचा विषय काहीच नाही त्याला यस म्हणले. नंतर तुमची मला साहेबाचा फोन आला, बघू काय झालं ते मला बघा. मी साहेबाला सांगितलं काहीतरी मोटर खराब आहे, हे खराब आहे, पण सगळा विषय आमच्या लक्षात आला. गावातलं राजकारण, गावातलं काय चाललंय आज एक लक्षात घ्या. पाणी असेल, हे पाणी पाजणं प्रत्येकाचं काम आहे. कुठला नेता असेल टँकर चालू करतो, कोणी काय करतंय. साहेब तर कुठं राजकारण पाण्यामध्ये, पाण्यामुळे आपण राजकारण करणारे माणसं नाही किंवा पाण्यासाठी राजकारण आपण करत नाही. आणि साहेब असं राजकारण कुठल्या चुकीचं वागत पण नाही. मित्रांनो लक्षात घ्या, आज आपलं राजकारण कुठल्या थराला चाललंय. आज देवकी सगळा आता आपला समाज आहे. आपण काय करतो, इलेक्शन आलो की आपल्या जात दिसती, इलेक्शन गेलं की आपल्या जात दिसत नाही. मित्र सर्वप्रथम मी आदरणीय रणवीर काका यांचं अभिष्ट चिंतन करतो. तसेच गावाबद्दल जी काही तळमळ आहे ते असे आमचे मार्गदर्शक आदरणीय विलास काका देवकते यांचं विशेष करून अभिनंदन करतो की त्यांनी गावाला पाणी पाजलं. तेव्हा खरोखरच गावाच्या विकासाच्या बाबतीत जी काही तळमळ, आत्मीयता, जिव्हाळा, प्रेम, आपुलकी ही विलास काकांना याच्या आधी गावाने अनुभवली. परंतु आता झाल्या गेल्या गोष्टी विसरून जा बरं का, सर्वांच्याही लक्षात आलं बरं का. इथून पुढं तरी जे उतू केलं ते केलं बरं का, पण आता तरी चुलीतले लाकडं मागावं म्हणजे उतू जाणार नाही. तेव्हा
मला बोलण्याची संधी दिली. पुनश्च दोघांचे अभिनंदन करतो. आणि जो गंभीर प्रश्न होता पाण्याचा, तो पाण्याचा प्रश्न विलास काकांनी सोडवला. गावाच्या नुसतं पाणीच म्हणून नाही, तर अनेक प्रश्न विलास काकांनी सोडवले. काकांनी रस्त्याच्या बाबतीत असो, लाईटीच्या बाबतीत असो, पुन्हा वृक्षारोपण असो, शौचालय असो, भरपूर विकास कामं केले. त्यांचं शब्दात वर्णन करता येत नाही. विलास काकाच्या बाबतीत मी एक शब्द बोलू इच्छितो. ते म्हणजे एक गोष्ट सांगा, पण आता गोष्ट सांगायला वेळ नाही. की एक सुभाषित काय सांगतं की धनवान पूज्यते प्रजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. धनवानाला काही विशिष्ट गावापुरती किंमत असते, पण विद्वानाला वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे. ते विद्वानाला सर्वत्र किंमत असते. तसं अतुलनीय कार्य आणि खरंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व विलास काका यांची उत्तरोत्तर अशीच प्रगती हो, पण त्याला साथीची गरज आहे. बरं का, एवढं बोलतो मी माझ्या वाणीला पूर्ण करतो. पाण्याच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या बीड जिल्ह्याचे लाडके युवक नेते, कारण असा भाग्यवान माणूस लागतो ज्याचे ज्या दिवशी जन्मदिवस आहे त्या दिवशी पाण्याचं उद्घाटनची वेळ आली. म्हणजे ठराविक काही लोकांनाच वेळ येते, असे प्रत्येकाला संधी लाभत नाही. आणि योगाने हे आतापर्यंत काय उद्घाटन झालं नाही, तिथून पुढं होणं झालं असतं, पण आज काय झालं, आज त्यांचा जन्म कसा यावा ह्या उद्देशांच्या हिशोबी आपल्या इथं आले. ओबीसी बांधवांनी जसं आपल्या एकजुटीने काम केले, सर्व गावकऱ्यांना किती आनंद झाला. अशाच प्रकारे गावाची एकजूट असल्यानंतर गावात शांती लाभते आणि समाधान मिळतो. आता पारचा प्रश्न मी 2-4 दिवसापूर्वी वरिष्ठ नेत्याला आपल्या गावातल्या 2-4 जणांना बोललो की मला अण्णा काय करावं लागेल. मग विलासला 2 बोललो. नंतर भैयासाहेबचं लोक गेले आणि भैयासाहेबने सांगितलं विलासला, आता विलास एक काम कर, 2 महिन्याचे कसं असं पाणी पाहतो 2 महिने गावाला की त्याला पाठीमध्ये काहीच आठवणार नाही. तुला काय खर्च लागतोय तू स्वतः भर, नाही तर निधी चाला नाही, ग्रामपंचायत फंड देत नाही, पुन्हा 2 दिवस झाले कोण बोललं की पुन्हा त्यांच्या मायाला मी पाणी पाहिजेत नाही. असं कारस्थान काय करू नको. जितकं दिवस पाऊस पडत नाही तो पण उगं भरपूर पाणी पाहत आणि लोकांच्या मनात काही नाही. ते आदरणीय रणवीर काका यांची अशी विनंती करतो की त्यांनी आमच्या गावकऱ्यांना संबोधित करा. की देवकी व पंचक्रोशीतले सर्व गावातले जे नागरिक उपस्थित आहेत, त्यांच्या सर्वांच्या समक्ष आदरणीय भैयासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली विलास काकांच्या व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या संयुक्त मदतीनं विद्यमानानं हे फिल्टर प्लांटचं काम परत एकदा सुरुवात करण्याचं काम या ठिकाणी आपण पार पाडणार आहोत. तर मी जसं आता उद्या वाढदिवस आहे माझा, पण आम्ही दरवर्षी माझा प्रयत्न असतो की काहीतरी आपण समाजाला वाढदिवसा दिवशी करावं. मागे अनाथ आश्रममध्ये आपण जेवण देत होतो, आपण पाण्याची सोय केली एकदा. पण 2 वर्षापूर्वी एक वेगळा पराक्रम माझं वैयक्तिक अनुभवातून मी चालू केला होता. तर ते दरवर्षी मी त्याची जाणीव करून देतो. तुम्हाला पटत असलं तर बघा, नाहीतर मग तुम्ही तुमच्या निर्णयावर स्वतंत्र आहे. अवयवदान म्हणजे तुमच्या शरीरातलं जे किडनी असेल, फुफ्फुस असेल, तुमचं हृदय असेल, हे दुर्घटनेमध्ये जर तुम्हाला जर काही झालं, तुमचं जर दुर्घटना मृत्यू झाला, तर ते शरीराचे जे भाग आहेत ते दुसरं कुणाला तरी कामी येऊ शकतं. हे माझे स्वतःचे अनुभव आहेत. पेशंट काही जर कुणाची किडनी गेलेली असती, कुणाची लिव्हर गेलेली असती, कुणाचं फुफ्फुस गेलेलं असतं, कुणाचं काय तुम्हाला वेगवेगळ्या आजारातून झालेले हे आजार आहेत. तर त्याचा निदान म्हणून आता इथपर्यंत आलं आहे हॉस्पिटलमध्ये की एखाद्याची दुर्दैव मृत्यू झाली तर त्याचं अवयवदान जर त्यांनी केलेलं असेल तर त्याचे भाग काढून ते 4 तासाच्या आत नवीन पेशंटला लावता येतात आणि त्या पेशंटचं जीव वाचू शकते तुमच्या एका दान. तर एवढी माझी जनजागृतीचं माझं कर्तव्य आहे. मी स्वतः रजिस्टर केलेलं आहे त्याच्यासाठी. घरातून कायच्या काय बोललेत मला, पण मी ठरवलं होतं आपण तर करायचं आहे. तुमचे डोळे, तुमचं फुफ्फुस, तुमचं हृदय, तुमचं किडनी, हे काय मी कुणाला काही दबाव वगैरे टाकत नाही आहे. फक्त जनजागृती करणं हे आपलं काम आहे. तुम्हाला हे कदाचित माहीत नसेल म्हणून हे सांगतो.
माझ्या आईचं ज्यावेळेस 7 वर्षापूर्वी ऑपरेशन झालं होतं त्यावेळेस 2 दिवस खूप परिस्थिती नाजूक होती. व्हेंटिलेटरवर होते 48 तास. ते डॉक्टर नाही का म्हणतात बघा या पुढच्या 24 तासात बघा जमलं तर, नाही तर मग गेलं जमा. त्या काळात एका व्यक्तीनं, तो आता अज्ञात व्यक्ती आहे, आपल्याला माहीत नाही, परमेश्वराकडं गेला तो, पण त्यांनी तो निर्णय केला होता त्यांनी की आपण अवयवदान करणार आहे. तर त्याचं ते किडनी जमली, मॅच झाली. आज 7 वर्ष झालं. जर आई जिवंत आहे तर त्या अज्ञात व्यक्तीमुळे. आपण ते अज्ञात व्यक्ती कुणासाठी तरी बनू शकतो, एवढा आपण त्याची जाणीव ठेवा. आता आजच्या मुद्द्यावर येऊ. पाणी पाजणं किंवा जीव घालणं हे ह्याच्यापेक्षा 2 पवित्र काम कोणचे नाही. माणुसकीचं नातं जात पातच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं, कोणत्या भागाच्या पलीकडं जाऊन जर कुणाचं नातं असेल तर ते माणुसकीचं नातं. आणि ते नातं पाळण्याचं जर काम आपल्याला करायचं असेल तर ते पाणी पाजणं किंवा जीव घालणं ह्याच्यापेक्षा पलीकडं नाही. जसं विलास काकांनी आता त्यांच्या सरांनी, सदाफुले सरांनी सांगितलं की हे पाणी पितानी कुणी जात विचारणार नाही आहे, कुणी धर्म विचारणार नाही आहे. तुम्ही पाणी पाजताना धर्म विचारणार नाही, जात विचारणार. हे काही गोष्टी बेरीजच्या राजकारणाच्या पलीकडे आपल्याला विचार करावा लागतो. सगळंच राजकारण नाही, काहीतरी समाजकारण ज्यावेळेस आपण त्याचा उल्लेख करतो तर ते मनापासून समाजकारण आपण केलं पाहिजे. आज हे उद्घाटन इलेक्शन झाल्यानंतर 2 दिवसांनी 13 तारखेला मतदान झालं. मनात काही पाप असला असता किंवा स्वार्थ असला असता मतदानाच्या 2 दिवस आधी केला असतं, बरोबर आहे नाही? हां, आदल्या दिवशी केलं असतं चांगलं, त्याचं मोठं थाटात माटात बघा पाणी पिऊ घातलं विलास काकांनी, तुमचा सरपंच फरारे अमुक तमुक काकांनी पिऊ घातलं, या दुष्काळाच्या काळात पिऊ प्रचार केला असता त्याचा. मतदानाच्या नंतर करण्याचा उद्देश काय आहे की आपण समाजकारण आणि राजकारण या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, आपण त्याला वेगळं ठेवतो. राजकारणात कधी तुम्ही असल्या गोष्टी करायच्या नाही. काहीतरी मतदानाच्या नंतरही तुम्हाला त्याच लोकांची भेटायचं, तुम्हाला तेच लोक आहेत तुमच्या गावात. कुणीही नेता निवडून आला, तुमचे गावकरी काय बदलणार आहेत का? नाही. तुमच्या आजूबाजूच्या गावातले लोक काय बदलणार आहेत का? त्यांच्याशीच तुम्हाला जमवायचं ना. तुमची कुठं सोयरूक असेल, कुठं तुमचे पाहुणे असतील, कुठं तुमचे मित्र असतील, सगळेजण गेवरायला जाते, सगळ्यांचे कामं पडतात. ते जमणार आहे का बंद करणं? नाही. आता झालं इलेक्शन, सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं काम केलं, ताकदीनं केलं. लोकशाहीमध्ये एक चांगली गोष्ट झाली की 71% मतदान गेवराई तालुक्यातून झालं. जिल्ह्याभरातही जवळपास 71% मतदान सगळ्यांचं संयुक्त योगदानाने ते झालं. परत एकदा काका तुम्हाला तुमच्या सगळं आपले काळेसाहेबही इथं आहेत, तेही इथं मध्यस्थीला होते ज्यावेळेस आपल्याला पाण्याचं, मी खाली होतो ज्या दिवशी तुमची मीटिंग चालू होती. मला म्हणले की काय जण रेवकीचे आलेत म्हणून पाण्याचा प्रॉब्लेम. मी म्हणलं इलेक्शनच्या म्हणलं साहेबांनी म्हणलं नाही हे महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यांनी ते सोडून दिलं. आणि तुमचं आज उन्हाळा, मी आता वरच आभाळ बघत होतो, नुसता आभाळ येऊन जाते, पाऊस काय येत नाही. पाऊस येऊस तर आपल्याला ह्या पाणी फिल्टरची तेवढी गरज पडणार आहे, मदत पडणार आहे. पडल्यानंतरही थोडंसं पाऊस सेटल होऊस तर पाण्याची गरज तर पडते. म्हणून तुम्हाला मी परत एकदा शुभेच्छा देतो. गावकऱ्यांचं इथं सर्वजण इथं उपस्थित राहिले, तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो. पंचक्रोशीतले लुखामसला असतील, युवराज संगम जळगावच्या सगळे गावकऱ्यांच्या वतीनं तुमचे सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि वाढदिवसाच्याही शुभेच्छा दिल्याबद्दल तुमचे परत एकदा आभार व्यक्त करतो. धन्यवाद. त्यांनी या कार्यक्रमाचा आभार करा. इलेक्शनच्या नंतर निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच मी तुमच्या समोर येतो. गावाची सगळी वास्तविक परिस्थिती पाहता आज या पाण्याच्या निमित्तानं मी तुमच्याशी चर्चा करतोय. आज साहेबांनी जो काही आदेश दिला तेव्हा गावाला पाण्याची टंचाई आहे. आज काळेसाहेबांच्या माध्यमातून काही आपले गावकरी जे की आज मला वाटतं ते हजर नाहीत, कोणी जे कोणी गेले होते तर काही अडचणी ते हजर नसतीलही. परंतु जे काय आता मला एकच सांगायचं, काळेसाहेब तुम्ही जे काय आता बोलले की जरी अडचणीत तुम्ही डायरेक्ट साहेबाशी बोलत जा, फक्त ह्या निमित्ताने मी एवढं सांगाल की आपली परिस्थिती अशी होती, प्रत्येक ठिकाणी साहेब काय हजर राहणार नाही किंवा प्रत्येक समस्या जर साहेबाकडे जर गेली तर साहेबांनी तरी कोणकोणत्या समस्या बघितल्या पाहिजे. ज्या ज्या समस्या आपल्या लेवलला काय निवारण करता येतात. आपली परिस्थिती अशी होत चालली दिवसेंदिवस, दुखत आहे हाल्याचं आणि पखालं इंजेक्शन. खरोखर माझी एक मानसिकता आहे की आज आपण गावकरीत, मी काय बाहेरचं नाही, तुम्ही बाहेरचं नाही, तर
इलेक्शन झालं ज्या दिवशी इलेक्शन झालं त्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी सगळे एक झालो. तुम्ही काय चुकला असताना मी काय चुकलो असताना, कारण की मी जे आरती कुठेतरी कमी पडलोय, तुमचे कुठेतरी मन दुखले असते. तुम्ही मला जे काय समजा ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलं, ज्यांनी नाही केलं, सगळ्याचे मी आभार मानतोय. का की मी असं तुमच्यावर कुठलाही रोष नाही, कारण माझं वयच किती आहे, कारण मी अजून शिकतोय. निश्चितच माझ्याकडून चुका होणार आहेत. जरी काही चुका झाल्या असल्या तर कालांतराने त्या चुका मी सगळ्या सुधारण्याचा प्रयत्न करेन. जे काय तुमचे मन दुखावे ते तुमचे मन जिंकण्याचा प्रयत्न करेन. आणि भविष्यात जी सेवा करण्याची संधी भेटेल ती सेवा मी करण्याचं हे करेन. मला याच्या अगोदर सुद्धा आता आम्ही ही जी काय पाणी फिल्टर चालू करतोय, वास्तविक पाहता आमची इथली परिस्थिती अशी आहे, हा 95% धनगर समाज आहे, त्यांनी अडाणी समाज आहे. इथं परिस्थिती अशी होऊन चाललेली आहे, इथं फक्त शिक्षणाचा अभाव आहे. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे काय झालं की जे कोणी 4-2 अक्षर शिकलेत ते लोक कन्फ्युजन करतात. मी सुरुवातीला आता गावकरी सगळे साक्षील आहेत, इथं मी 100% फ्रीमध्ये पाणी देतो. का की एक आर्थिक परिस्थितीने कमकुवत आहे आमचं गाव आणि शिक्षणाचा अभाव आहे. ज्यावेळेस मी ते फिल्टर पाणी 100% फ्री देत होतो त्यावेळेस कित्येक लोक असे ज्यांना थोडं थोडं कळतंय की त्यांनी काय भूमिका काय उठवली होती, तर अफवा उठवली. काय रे म्हणजे हे केमिकलचं पाणी आहे, म्हणे किडण्या जाते म्हणे, तुम्हाला पेयचं प्यावं म्हणे. तर कित्येक लोक जनावरला पाणी देतो येतो, स्वतः पेत नाही. काय साहेब वास्तविक परिस्थिती माझ्यानंतर तुम्ही विचारून बघा. त्यानंतर ज्यावेळेस असं समजलं आम्ही पेरे पाटलीत आणले की पेरे पाटला सांगितलं फुकट जर तुम्ही काय दिलं तर तुम्हाला कुठलीही किंमत मिळणार नाही. म्हणून आम्ही इथं 50 रुपयामध्ये आम्ही 600 लिटर पाणी देतो. म्हणजे 68 पैशामध्ये आम्ही 20 लिटरचं जार भरून देतो. का की फक्त यांना महत्त्व कळावं म्हणून. त्यानंतर लोकांनी म्हणजे 68 पैशाला आम्ही 20 लिटर पाणी देऊन सुद्धा लोकांनी तिकडं पाठ फिरवलं. आमच्या इथले लोक 7 दारूची दुकानं तिथं हेरेवकीमध्ये. आणि माफ करा आता मी काय रेग्युलर नसल्यामुळे ऐका ना, मी दोस्ती करतो 9 म्हणतो मी. काय 9 दारूची दुकान आहेत आणि रोजचं मावा जर खायचं म्हणजे 30 रुपयाचा माफ होते. परिस्थिती अशी झाली होती मध्यंतरीच्या काळामध्ये. आता पाणी देणं हे काय माझं काम नाही. सांगतो पण त्या मुद्द्यावर पण येतो मी. आता वास्तविक पाणी देणं हे आपलं काम नाही. काका इथं पाणी जर द्यायचं म्हणलं तर आम्ही 5 रुपयामध्ये 20 लिटर पाणी देतो. आम्हाला महिन्याचे ते 3000 रुपये आणि त्याची सर्व्हिसिंग केमिकल जर सगळं करायचं म्हणलं त्याला 6,000 रुपये खर्च आहे महिन्याला. फक्त हे गावकरी येतं, सगळे समाजाचे आहेत, अडाणी येतं. या उद्देशाने आम्ही ही समाजसेवा करतोय की चला 2-3 हजार रुपये जर गेले महिन्याला तर काही अडचण नाही, आम्ही त्यांच्यासाठी सेवा करतोय. पण याची जाणीव मात्र कोणाला राहिलेली नाही. याच्यासाठी आता दुसरी गोष्ट आमच्या इथे फिल्टर होतं, हे शौचालय येतं. शौचालयाला आम्ही 500 रुपयाची बाई साफ करायला 3000 रुपयाचं केमिकल लागते प्रत्येक महिन्याला. इतर खाते 2000 रुपये. इथं कुठंही पाणी नाही. इथं पाण्याची व्यवस्था आपण गंगावन पाईपला आणली. हे योगाचं भाग्य मी काय देवावर तरी नाही, पण योग सगळ्या तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने मिळाले म्हणून मी करतोय. तर इथं मी 10,000 रुपये खर्च करत होतो शौचालयाला. पण ज्या वेळेस असं मी काय करतो समाजसेवेच्या वासामुळे तर त्यावेळेस हे खोडसर काही लोक आहेत. आता हे बाकी अनभिज्ञ आहेत. हे लोक हे यांना जे वेठीत धरण्याचं काम आहे हे काही बोटावर म्हणतात ते लोक काम करतात. की ह्या लोकांपासून तुम्ही आता काहीतरी बोध घेतला पाहिजे. आज ह्या लोकांमुळे आज तुम्ही अडचणीत आहेत. वास्तविक पाहता ग्रामपंचायत जायला नव्हती पाहिजे. का की ग्रामपंचायत जाणं किंवा मी सरपंच होणं किंवा मी अधिकृत नेतृत्व करणं हा माझा पिंड नाही. की ग्रामपंचायत असली काय नसली काय, फक्त गावात जर सुधारायचं असेल काका आमच्याकडे काही नसतं. मी 2015 झाडं लावले. मी विकत पाणी घेऊन टाकले त्या झाडांना. आणि गावामध्ये जी काय आज जी काय रचना झाली होती फक्त आमची अपेक्षा होती आम्हाला कुठेतरी अधिकृत काहीतरी करण्यासाठी पाहिजे. जे 25-25 वर्ष आम्हाला रस्ते नव्हते. मी 39 किलोमीटर रस्ते आणले. रेवकीमध्ये 39 किलोमीटर असतात. आता तुम्हाला चांगलं माहिती एक रस्ता आणला काय काय लागतं, साम दाम दंड सगळं काय लागतं. 39 किलोमीटर रस्ते आणले. त्यानंतर सगळीकडे मी आता अर्धवट रस्त्याचं काम झालं. त्यानंतर आता दुर्दैवाने समजा गावकऱ्यांनी कल तिकडे दिला. त्यांचं बी काय नाही, मी कुठंतरी चुकलं असं मी असं म्हणत नाही की सगळ्याच गावकऱ्या चुका आहेत, पण माझ्या काही चुका असत्या सुधरू आपण भविष्यामध्ये. पण ते झाल्याच्या नंतर आजची जी काय परिस्थिती आहे वास्तविक आता जसं तुम्ही आज मला की काल इलेक्शन संपलं आज आपण एक झालो तसं होणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. काय की इथं जी काय आहे की एकदा वरमाई जर चांगली असली तर वाढवायला काही अडचण नाही. पण आमची वरमाई व्यवस्थित नसल्यामुळं काही अडचणी आल्या. जे काही चुकलं तर सगळं जर पोटात घेऊन चालले असते तर आम्ही पण माणसं ना काय विकास कुठं खंड नसता पडला. आज काका आमच्या गावाला 40 कोटी रुपयाचा निधी होता. त्याच्या अगोदर सुद्धा सांगितलेलं जे कोणी म्हणते ना महागा बसून की 40 कोटी रुपयाचा निधी कुठे आहे म्हणून त्यांनी यावं त्यांना हिशोब देतो मी. काका 40 कोटीमध्ये 20 कोटी रुपये बाहेर इथले वितरित केले. का पर्याय नाही राहिला. अण्णा 40 कोटी रुपये तुम्हाला दिली नाही दिसतो मी. 40 कोटी रुपयाचा निधी होता. आज तुम्ही खामगाव असन, रसुलाबाद असन, करडगव्हाण असन, सिरूरमधलं पूर्ण निधी मी ट्रान्सफर केला. इथला पर्याय नाही ना काका. हा निधी आणण्यासाठी रात्र बसलो मी. अक्षरशः साहेब इथे चिडले. मी रस्ते आणून ठेवले आणि मी बसलो मुंबईला. साहेब म्हणजे शहाण्या म्हणजे सगळ्या तालुक्यात रस्ते दिले असून तू तिकडे काय करतो लोक म्हणले माझ्या नावाला. म्हणजे रेवकीला मी 40 कोटी रुपयाचा निधी आणून ठेवला होता.
किंवा चला की हे आपलं झाल्याच्यानंतर आपलं नंदनवन करायचं म्हणून अहो करीन ते खाईन. समजा मी काय राजा हरिश्चंद्र नाही, हे झाल्याच्यानंतर 2 रुपये उरणार आहेत ना, तुम्हाला करता येणार खाता बी येणार. आता हे झाल्याच्यानंतर आजची परिस्थिती अशी होती की आज एवढीचे काय रस्ते केलेत काका, ह्याची काय रस्ते आपण करून ठेवले. सरपंच झाल्याच्यानंतर सरपंचाने आता जे काय सगळ्यांना मिळून मिसळून काम करणं अपेक्षित होतं, झालं नाही रेवकीमध्ये. हा दुर्दैव आमचं. डायरेक्ट 1 कोटी रुपयाचं बिल टाकलं त्या आपण केलेल्या कामावरती. ते बिल आता हे गावाकडला याच्यासाठी सांगायचं इथं उन्हा काढायचं नाही, पण तुम्हाला ह्या बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही. तर ज्यावेळेस 1 कोटी रुपयाचं बिल दाखल केलं आहे आपल्या कामावरती, कुठलंही काम न करता 1 कोटी रुपयाचं बिल दाखल येतं रेवकीचं, हे परस्पर काढण्याचं काम आहे. हे फक्त आडवलं गोकुळणे जो काय मध्ये वाद झाला आहे. आज मला सांगा विकास कामं किती आहेत करण्यासारखे. रेवकी ग्रामपंचायतमध्ये विकास खूप काय करण्यासारखा आहे. त्या रस्त्यावर चालता का विकास? फक्त 1 कोटी रुपये दिले ढा पाहिजेत. आज ते 1 कोटी रुपयाचं सोडून दिलं, बाकी काम होतं करण्यासारखं. तुम्हाला जे काय करायचं आहे ते तुम्ही स्पर्धेतून केलं पाहिजे. असे कोणाची उन्हे काढण्यापेक्षा माझं मध्ये कामासोबत स्पर्धा केली आज रेवकी खूप पुढे जाईल. आणि हे कामं करण्यासाठी तुमच्या सगळ्याचं सहकार्य असलं पाहिजे. ठीक आहे, माझं जे काय झालं ते होतं. इथून पुढे जे जे करायचं आहे ते त्याचं सगळी सांगितलं किंवा खाली जो खत असला तो पाखाली इंजेक्शन देऊ नका. एक वेळेस मला संधी द्या, एक वेळेस इथं या. आणि ह्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा माझं खरंच तुम्हाला म्हणजे असं माझं दुर्दैव आहे की तुम्ही याच्या अगोदर एक बैठक लावली पाहिजे गाव लेवलला. ज्या दिवशी मी जर नाही म्हणलं असतो साहेबाच्या याच्यात म्हणजे आम्ही वावरतोय, किमान तुम्ही एक संधी द्यायला पाहिजे होती किंवा पाणी का बंद आहे म्हणून. आज मला सांगा मी इतका बी काय आहे का की पाणी बंद ठेवून तुमची मजा बघतोय. पण वास्तविक माझा काका हा गोपोचा त्यांचा वाद झाला त्या दिवशी मी इथं हजर नाही. माझी आई नाही, माझी बायको नाही. माझ्या बायकोवर केस आहे, आईवर केस आहे, माझ्यावर केस आहे. जसं तुम्हाला पाणी प्रश्नासाठी एक यावं लागलं तर माझं म्हणणं आहे गाव म्हणून तुम्ही ह्यावेळेस एक आलं पाहिजे. आणि 4 नालायक लोक आहेत गावामध्ये, 4 लोकांनी सगळं गाव नाशिलं आहे. आणि त्या नाशिल्यामध्ये जर आपला जर कुठं सपोर्ट जर असला तुम्ही फक्त न्यायाला न्याय द्या. खरंच जर अन्याय असेल तर मला सांगा ना. मी आज लहान आहे, माझा कान धरा काही अडचण नाही. पण अशा जर चुका होत असेल तर गाव म्हणून तुम्ही पुढे आलं पाहिजे. 4 जर नालायक लोकांनी जर गाव नसेल जर ठरलं सगळे तुम्ही त्याचे हाल सहन करताय. माझं मत आहे की बाबा असं जर कधी झालं तर गावात जर एकोबा ठेवायचा असला तर आपल्या लेवललाच आपले प्रश्न मिटले पाहिजेत. का की आपलं गाव खरंच समजदार आहे. 95% लोक चांगले, फक्त 5% विध्वंसक आहे. त्या 5% नालायक लोकांमुळे जर गाव जर सगळे ह्या अशा देशो घरी जर लागत जर असलं काका आमच्या गावातले मी स्वतःच मोठे म्हणून सांगत नाही 30 मुलं नोकरी लावलेत मी इथं विचारा. आणि याचं मी जे जे काम करतो त्याचे जर उलटे रिफ्लेक्शन जर येत जर असले किंवा फक्त माझा टांगात पलटी करायचं तुम्हाला तर मी काय उद्या सरकार क्षेत्र निवडून. पण असे मी जर उमेदीने खचून जर गेलो की माझा उद्देशच हा होता की इलेक्शन लढण्याचं किंवा गावात काहीतरी करायचं आहे. आज सुद्धा तुम्हाला काकासमोर शब्द देतो की काका आम्ही एक नवीन स्कीम राबवतो येतो. नवीन जी काही युवा पिढी येतो CMGP म्हणून जी स्कीम चालू आहे. आज शेतकऱ्यासाठी प्रत्येकाला शेळीपालन 50% सबसिडीवर देतो मी. ज्यांना शेळीपालन करायचं 50% सबसिडीवर करायचं. ज्यांना कुठलाही उद्योग असो, डाळ मिल असो, ऑइल मिल असो, कुठलाही एखाद्या मुलाला जर करायचा असला तर तो 35% 60% सबसिडीवर देतो मी. हे कशाचं आहे? मी काही स्वतः खिचून काही देत नाही, फक्त ह्या लोकांना प्रोटेक्शन देतो की चला बाबा तुम्ही करा काहीतरी म्हणून. आज मला कोणाला नाव ठेवायचं नाही काका, जे आमच्या गावात माहिती नव्हतं जे आता संदीप भाऊ म्हणले इंजेक्शन कसं घेतलं जातं म्हणून. ते उगाच आता काय काका समोर म्हणलं योग्य वाटत नाही. आमच्या गावात जे जे नशे साध नव्हते ते गेवळ्या तालुक्यात पहिले आमच्या गावात आले सगळे. आणि आमच्या गावात सगळे नशे साध नव्हते दादा. आमच्या गावात नशे साध नाहीत, दारू मटका ह्या गोष्टीची प्रगती आहे. पण उद्योग आपलं हे जिल्हा परिषद सर्कल आहे का नसावं उमापूरसारखं आपलं गाव, ते जिल्हा परिषद सर्कल आहे, आपलं जिल्हा परिषद आहे का नसावं चकलांबा. मी तर इलेक्शनपासून पण बोलतो की अरे आपलं का नाही सुधरत. आपलं सुधारलं फक्त दारू मटका म्हणजे संदीप म्हणजे तसं इंजेक्शनमध्ये. अजून कशा देऊ आता तमाशा इलेक्शन झाले की पहिली प्रगती आपला तमाशा आला इथं. अरे बाकी हे नाही की ज्यांचं लाभ आपला काय घेणं नाही बाकीचं की आपण सगळे एक राहू. जे ज्या अडचणी त्या एक वेळ संधी द्या, सगळ्यासोबत आपण कामं करू. जे काय वाटतं ते एकदा सांगत चला. एवढं 4 नालक लोकांमुळे जर समजा गावाची जर घडी विस्कटली तर बाहेरचे कुणी येणार नाही. तर इथं आज जे काय साहेबांनी त्या दिवशी काही गावात लोक गेले, एक मला दुसऱ्या मिनिटाला फोन केला की मी तरी साहेबाला विनंती करत होतो काळे साहेब तुम्ही असं तिथं मी साहेबांना फक्त मला एक संधी द्या, मला गावाची व्यथा सांगू द्या. त्या म्हणजे मी ऐकणार नाही तुझं काही. दुश्मन जरी असला त्याला पाणी द्यायचं म्हणजे ही शिकवण आहे किंवा आम्ही सुद्धा पाणी आणणाऱ्यापैकी नाहीत. पण ज्यावेळेस माझ्या घराचा सगळा विध्वंस म्हणजे सगळा वाळवंट होण्याची तयारी येते त्यावेळेस मी तरी का पाणी दिलं पाहिजे तुम्हाला नाही द्यायला पाहिजे. हां तसं बाबा हे ज्यावेळेस होतं आहे तर त्यावेळेस कुठंतरी पाठीशी उभं राहिलं पाहिजे. माझं चुकलं तर आवर्जून कान धरा, आम्ही काय म्हणणार तुमचा अधिकार आहे तो. हे करत असेल सगळे एक राहू काम करू आणि साहेबाचा जे आदेश आहे त्या पद्धतीने आपण म्हणजे कधी पण तुम्हाला जिथं अडचण आहे मला नाही बोललं तुम्ही साहेबांनी तुमच्या कामं करेल जे काय करणे शक्य आहे ते. तुम्ही सगळे या निमित्ताने इथं आलात
आदरणीय काकांना वाढदिवस शुभेच्छा दिल्या. तुमचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार. आपण आता मध्ये आपण त्याचं एक उद्घाटन करू आणि एक वाढदिवस करू. सर थोडं एक मिनिट थोडंसं पाठवून घेतं होय थोडंसं पाठवून घ्या ना पाठवून Thank you.